मी एक मुख्य सेनापती होतो. जयंत पाटलांचा भावनिक भाषण चर्चेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. पण या चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या होत्या. मात्र यानंतर अखेर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्यात जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून निरोपाचं भाषण होतं. या भाषणात त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांसह विविध विषयांवर मत व्यक्त केले. यावेळी जयंत पाटील यांनी एका कवितेच्या माध्यमातून आपली भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्य सेनापती होतो पण सेना अजूनही सज्ज आहे. मी जातोय पण सोडत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. मी जातो आहे पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट मात्र ठाम आहे. कालही मी महाराष्ट्रासाठी होतो, आजही मी आहे. नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटले. दरम्यान त्यांच्या या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. सुप्रियाताई आहे. मी शेवटची 4 वाक्य सांगतो. हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. नवीन नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे. मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माझं व्हायचं. मी जातो आहे पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे. मी महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे. नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे. साहेब अध्यक्ष तुम्ही पाहिजे, साहेब तुम्हीच अध्यक्ष पाहिजे. धन्यवाद जयंत पाटील साहेब. अत्यंत आपल्या भूमी शैलीमध्ये सर्वांना एक नवीन उत्साह वाटेल अशा प्रकारचं आपलं या ठिकाणी आजचं भाषण झालेलं आहे.